वाशिम जिल्ह्यात मागील ते 5-6 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतो, कुठे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे। यामुळे नद्या नाल्या दुथडी भरून वाहत होत्या, तसेच नद्यांना मोठ्या प्रमाणात पूरही आला होता। याचा परिणाम थेट हे शेतीवर झाला आहे। या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसेच आपण बघू शकतो सध्या जर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर 4,11,000च्या जवळपास एकर मध्ये हे नुकसान झालं आहे। त्यामुळे तसेच 350 गावामध्ये याचा फटका बसला आहे। त्यामुळे याच्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। काल याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। त्यामुळे जो जिल्हा हा छोटा असल्यामुळे जो राज्यामध्ये हा सध्याच्या नुकसानीच्या बाबतीत हा पूर्ण प्रथम असल्याचं आपल्याला यावरून दिसून येते। त्यामुळे जिथे जिल्ह्याची जी आकडेवारी आहे ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्याचं जवळपास 90% नुकसान झाल्याचं आपल्याला या आकड्यावरून दिसून येते। शेतकऱ्याचा सध्याची परिस्थिती जर बघितली, शेतामध्ये पाणीच पाणी आहे। मी ज्या शेतामध्ये आता सध्या बघितलं तर मागील 5-6 दिवसापासून पाणीच होतं। आता कुठेतरी 2 दिवस झाले पाऊस उघडला, मात्र या पावसाचा अजूनही या शेतामधून निचरा झाला नाही। त्यामुळे या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, आता हे पूर्णतः नष्ट झालंय। यामुळे शेतकरी हा पूर्ण शेतकऱ्याला कुठेतरी आता मोठी भरीव मदत पाहिजे। काल कृषी मंत्र्याजवळ अनेक शेतकऱ्यांनी मागणी केली, वाशिम जिल्ह्यासाठी कुठेतरी विशेष पॅकेज द्यावे, मात्र आतापर्यंत कृषी मंत्र्यांनी कोणती घोषणा केली नाही। आता बघावं लागेल जिल्हा प्रशासन तसेच राज्य सरकार नेमकंच वाशिम जिल्ह्यासाठी कोणतं पॅकेज जाहीर करते ते। कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।